तर मंडळी आज करायचंय घेवड्याला टेजिंग। तर मी आता कळक हातरून ठेवल्यात बघा, हे कळक टाकून ठेवल्यात सगळीकडं, कारण कारभारी गेल्यात हे करायला, दादाला दवाखान्यात घेऊन गेल्यात। कारण दादा आज आमचा शाळेत गेल्यावर प्रार्थनेला उभा राहिल्यावर चक्कर येऊन पडला। कसं काय झालं काय कळलं नाही, जेवण करून ही गेला होता पण तरी त्याला सर्दी ही असल्यामुळं चक्कर आली काय कळलं नाही, आणि मग त्याला दवाखान्यात घेऊन गेल्यात। तर तोपर्यंत मला कारभारी म्हणले कळक टाकून ठेव, मी आलो मग दोघं मिळून आपण टेजिंग करू। तर मी हे कळक हातरूनच झालं तवर जाऊबाईचा फोन आला की काय करताय, मला थोडं मकला खादगी टाकू लागाय या। तर म्हणलं मला पण टाकायची खादगी, पण कारभारी काय आले नाहीत। कारभारी मटेरियल पण घेऊन येणार आहेत दादाला घरी सोडल्यावर। आणि मग म्हणल्या चालतंय, मला टाकू लागा, मग मी तुम्हाला टाकू लागते, तास दोन तास दोघी एकमेकीचं करू। तर बघा मंडळी, असं असतंय शेजारी पाजारी असल्यावरती आपलेच आपल्याला उपयोगी येतात। जाऊबाई मला कुठल्या अडचणीत असलं तरी लगेच माझ्यासाठी धावून येतात आणि करू लागतात। माझ्या जावा इथल्या चुलत जावा आहेत सगळ्या शेजारी, आमचे सगळे बांधाला बांध आहेत, चुलत दीर जाऊ, मग असं आम्ही एकमेकींना करू लागतो। वारंगुळा म्हणा किंवा असं हाजरीने येतात मला करू लागायला काम। काल कांदा भरून घेतला, 30-31 पिशवी भरून पाठवली सोलापूरला। आणि आता आज म्हणलं कालच स्टेजिंग करायचं होतं, पण काल काय कांदा भरायचा अचानक ठरल्यामुळं काल काय केलं नाही, त्यामुळं आज करायचं। हा बघा, ही चुलत दिराचंच गोसावळा आहे, आणि इकडं आता जाऊबाईकडं आले खादगी टाकायसाठी। जाऊबाई बघा कशी बसली या पिशवीवर, वाट बघत बसली या कधी येते या। 2 वेळा फोन केलाय। हे दिरांच्या मका आहेत आमच्या। तर आता तो खादगी टाकून आमचे सासरे बुवा पण आहेत तिथं। भाऊ आहेत की टाकू लागायला? हा, भाऊ आहेत की म्हणलं टाकू लागाय। बादली नाही आमची तिथं, नेली कोणीतरी। कुठलं कुठलं आहे मटेरियल? ती बी टाकतात का? हिऱ्या आणि ही 19 हे आमचे सासरे बुवा। ते चला घेतो मटेरियल टाकून। चल, अरे नाही इथे